नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले, आयटक राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम करतो। आज आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो की काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 5 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ह्यात त्यांनी म्हटलं आहे की आरोग्य अभियानामध्ये काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी, आशा गटप्रवर्तक जवळपास 12 लाख लोक या अभियानामध्ये काम करत आहेत आणि कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम या सर्व आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी त्याचप्रमाणे सर्वांनी केलेलं आहे। याची दखल घेऊन पुढील 5 वर्षाची मुदतवाढ 2030 पर्यंत हे अभियान चालू राहील अशा प्रकारचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर सांगितलेलं आहे। या ठिकाणी आरोग्य अभियानामध्ये काम करणारे सर्व आशा गटप्रवर्तक, नर्सेस, कंत्राटी कर्मचारी या सर्वांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण भारतातील आरोग्य व्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारची सक्षम करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। आयटकच्या वतीने सातत्याने आपण मागणी करत आहोत की ह्या अभियानामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी, आशा गटप्रवर्तक यांना कर्मचारी दर्जा द्यावा ही मागणी सातत्याने आयटकच्या वतीने करण्यात आलेली आहे। गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये देशाच्या आरोग्य उपसचिवांना भेटून त्या दिवशी आरोग्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, त्यावेळेस सुद्धा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा, त्याचप्रमाणे इतर कंत्राटी कर्मचारी जे आहेत या सर्वांना आपल्या आरोग्य सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे। आशा गटप्रवर्तकांना सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे, त्याचप्रमाणे वृद्धापकाळाची पेन्शन योजनेचा सुद्धा लाभ दिला पाहिजे आणि अनेक राज्यांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे। तर महाराष्ट्रात सुद्धा सर्व आरोग्य अभियानातील आशा गटप्रवर्तकांसह सर्वांना सामावून घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा। आरोग्य अभियानामध्ये आरोग्य विभागामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्यामध्ये त्यांना सामावून घ्यावं अशी मागणी आयटकच्या वतीने सातत्याने आपण करत आहोत। 1 तारखेला देशाचा बजेट आहे, या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये आरोग्य अभियानासाठी मोठी तरतूद केंद्र सरकारने करावी आणि या सर्व कोरोना योद्ध्यांचा योग्य सन्मान करण्याकरता त्यांना कर्मचारी दर्जा दिला तर नक्कीच संपूर्ण भारतातील 12 लाख कर्मचारी, अधिकारी सर्वांना आनंद होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आरोग्य अभियानातील कर्मचारी, आशा गटप्रवर्तक सर्वांना सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे, कर्मचारी दर्जा दिला पाहिजे। हा लढा आयटकच्या मार्फत या पुढच्या काळात सगळ्यांना सोबत घेऊन करत राहू असा विश्वास व्यक्त करतो। आपल्या कामामुळे केंद्र सरकारला सुद्धा या अभियानाची दखल घेऊन मुदतवाढ द्यावी लागलेली आहे। आता केंद्र सरकारने नुसती मुदतवाढ देऊ नये तर कर्मचारी दर्जा देऊन सर्व आरोग्य अभियानातील सर्व आशा गटप्रवर्तक, कंत्राटी कर्मचारी सर्वांचा सन्मान करावा अशी मागणी या निमित्ताने करतो। सर्वांना किमान वेतनासह संपूर्ण सामाजिक सुरक्षा देत कर्मचारी दर्जा द्यावा यासाठी या वर्षामध्ये या पुढच्या काळामध्ये आपण संघर्ष करूया। या संघर्षाला राज्यभरातील, देशभरातील सर्वांनी, आरोग्य अभियानातील सर्वांनी, आशा गटप्रवर्तक, कंत्राटी कर्मचारी, अधिकारी सर्वांनी साथ द्यावी असं आव्हाने आपल्याला या व्हिडिओद्वारे करतो। काम करणाऱ्या आरोग्य अभियानाचं एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सर्व आशा गटप्रवर्तक, सर्व कर्मचाऱ्यांना लाल सलाम करतो। अशीच एकजूट कायम ठेवून आपल्या कामाची दखल घ्यायला सरकारला भाग पाडूया आणि येणाऱ्या काळातल्या संघर्षात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। लढेंगे जितेंगे, आरोग्य अभियान एकजूट जिंदाबाद, आशा गटप्रवर्तक, कंत्राटी कर्मचारी, अधिकारी एकजूट जिंदाबाद। धन्यवाद।